निलेश भोईर फेम टीम विरुद्ध पूर्णा वॉरियर्स मनोज टावरे आणि महेश मिटकर फेम टीम. अप्रतिम अशी भव्य दिव्य आकर्षक सुबक ट्रॉफी आपण बघितली. ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं आणि गतवर्षी नरेश शेठ ऑलराऊंडर्सनं हा करंडक उचलला होता. या हंगामामध्ये मात्र तब्बल 12 संघ या ट्रॉफीसाठी तुम्हाला प्रयत्न करताना दिसतील. सर्व 12 संघांचे संघ मालकांचं आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय सुरुवातीलाच आणि सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. यानंतरचा सामना असेल नरेश शेठ ऑलराऊंडर्स विरुद्ध लहू टावरे फाउंडेशन. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. बघा उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ऑफ साईडला जो पॉइंटच्या दिशेनं एक फ्लडलाईटचा टॉवर आहे त्या टॉवरच्या वर चेंडू गेला, वरून जरी गेला आणि सीमारेषा पलीकडे गेला तर षटकार असेल. आणि त्याच्या जर उजव्या साईडला बॉल जर लँड झाला तर मात्र डिक्लेअरच्या रूपात एकच धाव मिळणार आहे. याची नोंद घ्यायची सर्वांनी. घोषांकित क्षेत्रामध्ये फक्त एकच धाव मिळणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्या. यष्टांच्या पाठीमागे जो काळा पडदा आहे, जे मान्यवरांचे बॅनर लागलेले आहेत, तिकडे जर बॉल त्या काळ्या पडद्याला लागला आणि मैदानाच्या आतमध्ये असला तर तुम्हाला धावा पळून काढायच्या आहेत. आणि जर पडद्याच्या पलीकडे चेंडू गेला तर मात्र एकच धाव मिळणार आहे डिक्लेअरच्या रूपात. आणि ती धाव मिळाल्यानंतर मात्र फलंदाजाला चॉईस असेल की स्ट्राईक रोटेट करायची की नाही. बॅट्समन चॉईस असेल, याची देखील नोंद घ्या. तसेच पूर्ण वॉरियर्स टीमचे पुरस्कर्ते सन्मान्य महेश शेठ मिटकर साहेबांचे आगमन झालेलं आहे. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच त्यांचा समवेत सर्वांनी अमोलजी पाटील साहेबांचे आगमन झालेलं आहे, जे ग्रामपंचायत सदस्य आहेत पूर्ण. आपलंही हार्दिक स्वागत. तसेच तेजसजी जाधव दादांचे आगमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. क्रिकेट का जादू सर चढ़कर बोलेगा, आखा वल पाड़ा पूर्णा और वर्ल्ड खेलेगा. सर्व आमचे जे टीम ओनर्स आहेत, संघ मालक, त्या सर्व संघ मालकांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं. आपला इथे सन्मान केला जाणार आहे. सर्वच 12च्या 12 संघांचे संघ मालक आपल्याला विनंती करतोय पुन्हा एकदा आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे, कारण आपलं विशेष योगदान आहे या स्पर्धेमध्ये. सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेत. हर्षद थापा आणि देवा टावरे. पहिलं षटक VPLच्या नियमांनुसार 40+ असणार आहे. गोलंदाज देखील 40+ तुम्हाला पाहायला मिळतील. प्रवीण पाटील पहिल्या षटकासाठी सज्ज होत असताना गणेश पाटील मुख्य पंचांच्या भूमिकेत सज्ज झालेत. त्यांचा ग्रीन सिग्नल आपल्याला मिळतोय. VPLच्या तिसऱ्या पर्वाला आपण सुरुवात करतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज हर्षद थापा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात पहिल्या चेंडूचं. VPL सीझन 3 वी गो. पहिला बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. मात्र दिशा भरकटलेला चेंडू होता. वाईडनं सुरुवात केली आहे गोलंदाज प्रवीण पाटील यांनी. अवांतरच्या सौजन्यानं अकाउंट ओपन होतंय टीम पूर्णा वॉरियर्सचं. नाणेफेकीचा कौल प्राप्त केलाय श्रीजीवी वॉरियर्सनं. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. प्रत्येकी 5 षटकांचा सामना असणार आहे आणि सर्वच सामने हे प्रत्येकी 5 षटकांचे असतील. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची असतील. चांगला फटका फ्लिक करत असताना बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला. डीप मध्ये मात्र फिल्डर सेट करण्यात आलाय. एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र फारसा प्रयत्न केला गेलेला नाहीये, कारण संधी नव्हती. फक्त एकच धाव येथे मिळताना दिसते. सिंगलच्या जोरावर फलंदाज हर्षद थापा यांनी आपलं अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या 2 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. वर्ल्ड प्रीमियर लीग अगदी दणक्यात या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला. फटका चांगला आहे, परंतु डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल करताना दिसतोय. एकच धाव येथे मिळताना दिसेल. दोन्हीही डावखोरे सलामीवीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. फार क्वचित असं दृश्य आता पाहायला मिळत असतं. खरं तर IPL मध्ये आपण बघत आलेलो आहोत. ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा 2 डावखोरे सलामीवीर. पण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार रेअर अशा सलामीच्या जोड्या तुम्हाला पाहायला मिळत असतात.
डिक्लेअरच्या रूपात एक धाव मिळाली आहे. फलंदाजाकडे चॉईस आहे स्ट्राईक रोटेट करायची की नाही. फलंदाजाला जर वाटलं की स्ट्राईक रोटेट करायची आहे तर स्ट्राईक रोटेट देखील करू शकतात आणि पंचांनी देखील ही बाब लक्षात घ्यायची आहे. डिक्लेअर झोनमध्ये जर चेंडू गेला तर फलंदाजाला ती चॉईस असणार आहे स्ट्राईक रोटेट करण्याची. 3 धावा फलकावर. देवा टावरे ऑन स्ट्राईक. एक काळ रेग्युलर क्रिकेटचा गाजवलेले हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ सुपर्ब डिलिव्हरी, अगदी यॉर्कर लेंथवर डिग आउट केलाय. मात्र बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रूमध्ये बॉल अडवतायत गोलंदाज प्रवीण पाटील. पहिला बॉल वाईड होता, त्यानंतर मात्र चांगली लाईन आणि लेंथ इथे मेंटेन करताना दिसत आहेत गोलंदाज प्रवीण पाटील. पूर्ण वॉरियर्स संघाला प्रथम बॅटिंग करताना आपण बघतोय वर्ल्ड प्रीमियर लीगच्या या उद्घाटनीय मॅचमध्ये श्रीजीवी वॉरियर्स संघाविरुद्ध. धावसंख्या बिनबाद 3. नेक्स्ट बॉल राईट अमोर द विकेट. हो ड्राईव्ह केलाय. फुलवर घेत असताना मिड ऑफला फिल्डर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. सिंगल येथे प्राप्त करत असताना फलंदाज देवा टावरे. धावसंख्या 4 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. काहीशी संथ सुरुवात आहे कारण हात उघडण्याची फारशी संधी आतापर्यंत गोलंदाज प्रवीण पाटील यांनी दिलेली नाही आणि त्यामुळेच कुठलाही चौकार किंवा षटकार आतापर्यंत पाहायला मिळालेला नाही. हो यावेळेला पुढे सरसावलेत फुल टॉसला. स्विंग करत असताना इनफिल्डच्या वरून मात्र तिकडे फिल्डर पोहोचतायत. जबरदस्त क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील बघता बघता कंप्लीट केली गेली आहे. पावलांचा वापर केला होता. खरं तर हा फुल टॉस बॉल होता आणि यस फलंदाज बाद होत आहेत. बघतोय काही खेळाडू आमच्या मध्ये देखील आले होते परंतु तिकडे झेल स्वीकारलेला आहे आणि त्यामुळेच आता आपण बघतोय की बॅटरनं DRS ची मागणी केली आहे. पहिल्या षटकामध्ये रिव्ह्यूचा वापर 5-5 षटकांचे सामने आणि 5 गोलंदाज तुम्हाला यूज करायचे आहेत. 5 षटकांसाठी एक गोलंदाज एकच षटक टाकू शकतोय. गतवर्षी देखील अशा प्रकारची नियमावली आपण बघितली होती. वर्ल्ड प्रीमियर लीग सीझन 3. DRS ची मागणी करण्यात आलेली आहे. बघायचं आहे TV पंचांचा निर्णय हा अखेरचा निर्णय असणार आहे. फलंदाजानं ऑनफिल्ड पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. इट्स अ नो बॉल. बीमर सक्सेसफुल रिव्ह्यू. पावलांचा वापर जरूर झाला होता मात्र तरी देखील जी हाईट आहे ती फार जास्त पाहायला मिळाली होती. जवळपास खांद्याच्या वर बॉल तेथे पाहायला मिळाला होता आणि त्यामुळेच TV पंचांनी हा बॉल नो घोषित केलाय. 2 धावा कंप्लीट केल्या होत्या फलंदाजांनी आणि 1 धाव नो बॉलची. अशा प्रकारे 3 धावा स्कोरमध्ये ऍड होत आहेत. धावसंख्या 7. पुढचा बॉल असेल फ्री हिट. हर्षद थापा यांच्याकडे चांगली संधी चालून आली आहे. रिव्ह्यूचा योग्य वापर त्यांनी केलाय आणि आता पुन्हा एकदा बॉल हवेत टोलावलाय परंतु फ्री हिट बॉल आहे. पुन्हा एकदा चांगला झेल स्वीकारला गेला होता डीप मिड विकेटला परंतु विकेट मिळणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे जरूर पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. पुन्हा बॉल हवेत आहे. पुन्हा तेच फिल्डर आलेत. व्हॉट अ ग्रेट कॅच. फर्स्ट विकेट फायनली गोज डाऊन. क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. करण होते त्या ठिकाणी. या अगोदर देखील 2 झेल टिपले होते. आयकॉन प्लेयर आहेत करण पाटील. पहिला झेल नो बॉलवर टिपला होता बीमरवर, त्यानंतर फ्री हिटवर झेल टिपला आणि आता लीगल डिलिव्हरीवर विकेट.
पहिलं षटक झाले समाप्त. धावसंख्या 1-8. पूर्णा वॉरियर्स नाणेफेक हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना या उद्घाटनीय सामन्यामध्ये श्रीजीवी वॉरियर संघाविरुद्ध नवीन बॅटर कौस्तुभ भोईर आलेत आणि कौस्तुभ भोईर यांनी मागच्या हंगामामध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. बेस्ट फोर्सचा जो अवॉर्ड आहे तो पटकावला होता या स्पर्धेमध्ये कौस्तुभ भोईरनं. मोठी जबाबदारी असणार आहे. पहिलं षटक जे 40+ षटक होतं ते 40+ फलंदाजांनी खेळून काढलं. शेवटच्या बॉलवर विकेटचं पतन झाले. देवा टावरे बाद झालेत 8 धावा फलकावर. चला, वेळेच्या मर्यादा असणार आहेत याची देखील नोंद घ्या. पहिली 4 षटकं आपल्याला 20 मिनिटांच्या आत कंप्लीट करायची आहेत. नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका. आणखी एक मोठा सामना. नरेश शेठ ऑलराऊंडर्स डिफेंडिंग चॅम्पियन आहेत, त्यांच्या विरुद्ध लहू टावरे फाउंडेशन. लहू टावरे फाउंडेशन संघ देखील मागच्या हंगामामध्ये खूप चांगला खेळला होता. सेमीफायनल पर्यंत त्यांनी देखील मजल मारली होती. आज एकूण 6 सामने आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. स्पर्धेची पहिली रजनी. मनोज पांडे येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. चांगली धावसंख्या उभारावी लागणार आहे प्रथम बॅटिंग करत असताना. पूर्णा वॉरियर्सला शॉर्ट बॉल होता येथे, मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा मूव झालेला बॉल पुल करायचा होता, परंतु अचूक टायमिंग. खरं तर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्कच साधता आला नव्हता. शरीराचा वेध चेंडूने घेतला. एक धाव इथे मिळते. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. ग्रामपंचायत वर्ल्ड स्टँडमध्ये तुम्ही पाहू शकाल अगदी कलरफुल ते स्टँड पाहायला मिळते, कारण ही स्पर्धा कलरफुल आहे. सर्व 12 संघांना जे ड्रेस कोड देण्यात आलेले आहेत अप्रतिम आहेत. आणि IPL नंतर आता VPLचीच जास्त चर्चा आपल्याला पाहायला मिळते. ओ, कडक ड्राईव्ह मात्र समोर फिल्डर, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर. 1 बाउन्स, बॉल सीमा पार. VPL सीझन 3 मधील पहिला खणखणीत चौकार कौस्तुभ भोईरच्या बॅटमधून. मी उल्लेख केला की चौकारांचा बादशाह ठरला होता कौस्तुभ भोईर, आणि या हंगामामध्ये बघा पहिल्याच बॉलवर त्याने चौकार ठोकून सुरुवात केली आहे. लाजवाब शॉट, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. धावसंख्या 13 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अगो टप्प्याचा बॉल पुल केला, गॅपमधून बॉल चाललाय, परंतु डीपमध्ये चांगलं प्रोटेक्शन, चांगलं क्षेत्रक्षण. एकच धाव येथे मिळताना दिसेल. आणखी एक चांगला फटका. क्षेत्रक्षणाचा जो दर्जा आहे तो अप्रतिम पाहायला मिळतोय. भावेश पाटील होते डीपमध्ये. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 14. पॉवर प्लेचं दुसरं आणि शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळते. आता 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर होते, पण आता 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर ऑन साईडला एक खेळाडू, डीप मिड विकेट आणि एक समोर फिल्डर. ओ, टॉप एज बॉल चाललाय डिक्लेअर झोनमध्ये. फक्त 1 धाव मिळेल. जास्तीत जास्त धावा जर जमा करायच्या असतील तर इन फ्रंट ऑफ स्क्वेअर खेळावं लागणार आहे. समोर फटके मारणं गरजेचं असणार आहे, तेव्हाच तुम्हाला चांगल्या धावा मिळतील. कारण काहीशा मर्यादा पाहायला मिळत आहेत या मैदानाच्या. एस्टनच्या पाठीमागे डिक्लेअर झोन आहे आणि त्यामुळे तिकडे जेव्हा बॉल जातो तेव्हा फक्त 1च धाव मिळते. सिंगलच्या जोरावर धावसंख्या झाली आहे 14. देवा टावरे बाद होऊन तंबूत परतलेत. 15 धावा फलकावर आहेत. 15 रन्स. थोडंसं करेक्शन. चला, लहू टावरे फाउंडेशन टीमचे कॅप्टन आणि नरेश शेठ ऑलराऊंडर्स टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी हजर राहायचं आहे. स्वर्गीय अनंत हरकू भोईर यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणारा आपलं टॉस बॉक्स आहे. सर्व टॉस आपले त्या टॉस बॉक्समध्ये केले जातील याची सर्व कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. मनोज पांडे वन्स अगेन. शॉर्ट बॉल पुल केलाय, परंतु अचूक टायमिंग पाहायला मिळत नाहीये. डीप मिड विकेटला बॉल निघालाय. तिकडे फिल्डर उपस्थित. भावेश पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना आणखी एक सिंगल येते. एक चौकार आलाय पॉवर प्लेच्या दरम्यान, परंतु त्या व्यतिरिक्त जास्तीत जास्त धावा ह्या सिंगलच्या मदतीनं फलंदाजांनी जमा केल्यात. त्यामुळेच फारसं काही नुकसान पॉवर प्लेच्या षटकांमध्ये श्रीजीवी वॉरियर्स संघाला झालेलं नाही. पूर्ण वॉरियर्सची धावसंख्या आपण बघतोय 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पुढचा बॉल. सामना करतील फलंदाज हर्षद थापा. आतापर्यंत 5 चेंडूंचा सामना केलाय, 5 धावा बनवल्यात. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होतो. यावेळेला वेग काहीसा कमी होता, किंचितसा कमी वेगाने टाकलेला बॉल.
पुन्हा एकदा टायमिंग परफेक्ट जुळालं नव्हतं, मात्र सिंगल आली आहे. धावफलक खालता ठेवण्याचं जरूर कार्य करतायत फलंदाज. याचबरोबर पॉवर प्लेचा खेळ होतोय समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस पूर्णा वॉरियर संघाची धावसंख्या 1/17. पाहू शकाल ऑन स्क्रीन ग्रामपंचायत वर्ल्ड स्टँड, तिकडे अनेक क्रिकेटर्स आणि प्रेक्षक बसलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मनोरंजनाची ही पहिली रात्र आहे VPL सीझन 3 मध्ये. तब्बल 4 रात्रींमध्ये क्रिकेटचा हा महासंग्राम तुम्हाला पाहायला मिळेल. VPL ऑर्गनायझिंग कमिटीकडून सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मान्यवर कक्ष, अनेक मान्यवर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे चेअरमॅन सन्माननीय भानुदास भोईर साहेब, तसेच सन्माननीय राम भोईर साहेब, विद्यमान सरपंच ग्रामपंचायत वर्ल्ड आणि इतर मान्यवर सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे VPL ऑर्गनायझिंग कमिटीकडून. चला, जास्त वेळ खर्च करू नका, खेळाडूंना विनंती असेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा फलकावर आहेत आणि एकच फलंदाज आतापर्यंत बाद झालाय. आपण वळूयात विशाल पाटील यांच्याकडे. मंचावर तिकडे काही सन्मान पार पाडले जातील. शुभ सन्मान आपण करूया. आपल्यामध्ये उपस्थित माजी सभापती भिवंडी पंचायत समिती सन्माननीय विकासजी भोईर साहेबांचा आपण शुभ सन्मान इथे करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो आतिश दादांना मी विनंती करेन आपण आपल्या शुभहस्ते विकासजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आणि तसेच भिवंडी पंचायत समिती माजी सभापती आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आमचे मॅनेजमेंट कमिटी सदस्य आतिशजी भामरे यांच्या शुभहस्ते हा सन्मान केला जातो. वळगावचे उद्योगपती सन्माननीय चंद्रकांत भोईर साहेबही आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचाही आपण सन्मान इथे करणार आहोत. मी प्रतीक भोईर यांना विनंती करेन आपण आपल्या शुभहस्ते चंद्रकांतजी केला जातो. मी प्रतीकजी भोईर यांना विनंती करतो आपण आपल्या शुभहस्ते हा शुभ सन्मान करावा. सन्मान चंद्रकांतजी भोईर साहेबांचा केला जातो आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. यस सर, थैंक यू सो मच विशाल. तीसरे ओवर की शुरुआत हो चुकी है और स्कोर अब 20 रनों पर पहुंच चुका है पूर्णा वॉरियर्स का. श्रीजीवी वॉरियर्स के विरुद्ध उनका ये उद्घाटनीय मैच आप देख रहे हैं VPL वर्ल्ड प्रीमियर लीग सीजन 3. पूर्णा वॉरियर्स बनाम श्रीजीवी वॉरियर्स. पहला मैच बड़ा ही खास रहता है. पहला और आखिरी मैच हमेशा चर्चा में रहने वाला मैच. ड्राइव करना चाहते थे लेकिन बढ़िया गेंद अथर्व टावरे की पूरी तरह से छकाया वहाँ पर कौस्तुभ भोईर को. युवा गेंदबाज है. हल्की सी अंदर की तरफ आई थी गेंद टप्पा पड़ने के बाद और थोड़ी सी नीची रही. हालांकि बिल्कुल बल्लेबाज के सामने गेंद को पिच कराया था लेकिन पूरी तरह से पैर चले नहीं थे वहाँ पर अथर्व टावरे के विरुद्ध कौस्तुभ भोईर के. बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है. कौस्तुभ फिर से बीट किया. एक और बेहतरीन गेंद और तालियां बरसती हुई डॉट बॉल पर. स्ट्रगल करते हुए कहीं ना कहीं कौस्तुभ भोईर. शुरुआत बहुत ही शानदार तरीके से की थी उन्होंने. पहली गेंद पर चौका जड़कर अपना खाता खोला था. उसके बाद 2 सिंगल्स, एक डबल लिया है 8 पर बैटिंग करते हुए. लेकिन पिछली 2 गेंदों पर लगातार बीट हुए हैं. स्कोर रुका हुआ है 20 रन 1 विकेट के नुकसान पर. तीसरे ओवर का खेल इस समय प्रगति पर. बहुत ही शानो शौकत के साथ इस टूर्नामेंट का ओपनिंग सेरेमनी पार किया गया. फिर से जगह से ही बल्ला चलाया था. कुछ खास फुटवर्क नहीं है और गेंदबाज ने कहीं ना कहीं जो कमजोरी है कौस्तुभ भोईर की उसको अच्छी तरह से भाप लिया है. लगातार ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी कर रहे हैं, रफ्तार निकाल रहे हैं, हल्की सी मूवमेंट उनकी गेंदों में और लगातार 3 बार बीट कर चुके हैं कौस्तुभ भोईर को. ये इतना आसान नहीं है क्योंकि कौस्तुभ भोईर बहुत अच्छे स्ट्रोक प्लेयर माने जाते हैं. इस बार बल्ले पर तो लिया है लेकिन कुछ खास टाइमिंग नहीं. सिंगल जरूर मिलेगा. दूसरे की कॉल यहां पर थोड़ा सा मिसफील्ड. ओ डायरेक्टेड स्ट्राइकर से इन पर अंपायर की उंगली आसमान में. कौस्तुभ को जाने का इशारा.
मेगा सत्कार दरम्यान इथे करणार आहोत. या स्पर्धेसाठी ज्यांचं फार मोठं सहकार्य तसेच पाठिंबा आणि मार्गदर्शन आम्हाला लाभलं आणि या स्पर्धेमध्ये ज्या फ्रंट लाईट्स आपण पाहत आहात त्याचंही योगदान आम्हाला VPL 2025 मध्ये ज्यांनी दिलं. वळगावचे विद्यमान सरपंच प्रथम नागरिक सन्माननीय राम एकनाथ भोईर साहेबांचा शुभ सन्मान आपण दरम्यान इथे करणार आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता मी मॅनेजमेंट कमिटी सदस्य आतिशजी बांबरे तसेच प्रतीकजी भोईर यांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ सरपंच प्रथम नागरिक वळगावचं स्पर्धेमागे ज्यांचं फार मोठं नेतृत्व मार्गदर्शन आम्हाला लाभलं आणि या स्पर्धेमध्ये ज्या फ्रंट लाईट्स आपण पाहता त्यांची सेवा ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केली असे सन्माननीय राम एकनाथ भोईर साहेब यांचा हा शुभ सन्मान दरम्यान इथे केला जातो. साहेबांचा फार मोठा पाठिंबा आम्हाला सीझन 3 मध्ये लाभला त्यासाठी साहेबांचे मी विशेष आभारही व्यक्त करतो. गजब का ओवर समाप्त हुआ. अथर्व का रनआउट के जरिए विकेट का पतन हुआ. 3 ओवर की समाप्ति. स्कोर 21 रन 2 विकेटों के नुकसान पर. आपण शुभ सन्मान करूया. आपल्यामध्ये उपस्थित वळगावचे समाजसेवक सन्माननीय महादेवजी भोईर साहेबांचा आपण सन्मान दरम्यान इथे करणार आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो प्रतीक भोईर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते महादेवजी भोईर साहेबांचा सन्मान आपण करायचा आहे. त्यांची ही बहुमूल्य उपस्थिती आज आपल्याला या पगल्या रात्रीमध्ये पाहायला मिळाली. इसे बेचने ओवर की शुरुआत. गैप में निकाल दिया गेंद को ऑन साइड में. शानदार शॉट. 4 रन. सन्माननीय महादेवजी भोईर साहेबांचा सन्मान प्रतीकजी भोईर यांचा शुभ हस्ते केला जातो. आणि त्यानंतर सन्माननीय भालचंदजी भोईर साहेबही आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. जो सन्नाटा कहीं ना कहीं छाया हुआ था उसको तोड़ते हुए बल्लेबाज हर्षद थापा. राहुल इताड़कर का स्वागत चौके के साथ. टीम का स्कोर बढ़ता हुआ 25 रन 2 विकेटों के नुकसान पर. चेक. भालचंदजी भोईर साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. मी आतिशजी भामरे यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते भालचंदजी भोईर साहेबांचा सन्मान आपण करावा. कमाल का माहौल विशाल यहाँ पर. ऐसा लगता है कि ये पहला दिन नहीं आखिरी दिन हो टूर्नामेंट का. फाइनल नाइट उसी तरीके का माहौल बना हुआ है. अच्छी गेंद थी. ऑफ स्टंप के बाहर छकाया बैट्समैन को. चेक. आणि त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. छत्रपती शिवबा प्रतिष्ठान ग्रुप भिवंडी अध्यक्ष सन्माननीय विजयजी भामरे साहेबांचा आपण सन्मान दरम्यान इथे करणार आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करीत आहे. शुभ सन्मान आपण करूया. छत्रपती शिवबा प्रतिष्ठान ग्रुप भिवंडी अध्यक्ष सन्माननीय विजयजी भामरे साहेबांचा आपण सन्मान इथे करत आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता मी प्रतीकजी भोईर यांना विनंती करीत आहे आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करावा. मेहमानों का मान सम्मान मंच पर. गेंदबाज राहुल इताड़कर वापसी करते हुए पहली गेंद पर चौका लगा. उसके बाद डॉट गेंद. उसके बाद एक और बेहतरीन गेंद जिस पर सिंगल कंसीड किया है. स्कोर अब 26 रन. विकेट गिरे हैं मात्र 2. लेकिन ज़्यादा तेज गति से बल्लेबाज रन्स बना नहीं पाए हैं पूर्णा वॉरियर्स के लिए. इस बार वैभव ने ड्राइव कर दिया है. वी में खेला है लेकिन सामने फील्डर तैनात है. सिंगल मिला. दूसरे की कॉल. वहां पर जोखिम उठाया था. मौका बना था रनआउट का लेकिन गेंदबाज उस मौके को बुना नहीं पाए और बाल बाल बच गए हर्षद थापा. 2 रन्स कंप्लीट होते हुए स्कोर बढ़ता हुआ 28 रन 2 विकेटों के नुकसान पर. वैभव पाटिल जिनका हार्ड हिटर का रेपुटेशन है. वलपाड़ा, पूर्णा विलेज और वलगांव के सभी तारे सितारे आपको एक्शन में नजर आएंगे. जबरदस्त गेंद. क्या रफ्तार थी. सटीक यॉर्कर ऑफ स्टंप के बाहर. इससे पहले कि बल्ला नीचे लाते वहां पर बल्लेबाज वैभव गेंद निकल चुकी थी विकेट कीपर की तरफ. लाजवाब गेंद. अभी तक की इस पारी की सबसे तेज गेंद राहुल इताड़कर द्वारा. बहुत अनुशासित गेंदबाजी चारों गेंदबाजों ने की है. आगे निकले. फुल पर लिया जरूर था लेकिन मिस हिट. गेंद पीछे जा रही है गली में. वहां पर फील्डर मौजूद और विकेट फेंकने की तैयारी नजर आ रही है लेकिन विकेट लिया नहीं जा रहा है. हर्षद थापा को आउट नहीं किया जा रहा है. बीमर के लिए DRS. बैटिंग साइड रिव्यू. इससे पहले भी एक रिव्यू लिया गया था जब कैच लपका गया था लेकिन वो सक्सेसफुल रिव्यू रहा था. तो 2 रिव्यू बचे हुए हैं अभी भी. ये सही है.
कि रिव्यू है तो उसका इस्तेमाल भी होना चाहिए, क्योंकि अब ज़्यादा गेंदे पारी में शेष नहीं है। इस ओवर के बाद तो एक ही ओवर का खेल शेष है। देखना है कि टीवी अंपायर का निर्णय क्या आता है। वैभव पाटिल ने गेंद को खेला था और खेलते ही उन्होंने डीआरएस की मांग की है। ये पहला मुकाबला है पूर्णा वॉरियर्स और श्रीजीवी वॉरियर्स के बीच में। श्रीजीवी वॉरियर्स के कैप्टन ने टॉस जीता और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया, और उनका निर्णय गेंदबाजों ने अभी तक तो सही साबित करके दिखाया है। पहला ओवर किया था प्रवीण पाटिल ने, 8 रन देकर एक सफलता उनके खाते में। मनोज पांडे ने भी सिर्फ 8 रन दिए, विकेट नहीं मिला, लेकिन बहुत अच्छी गेंदबाजी रही। अथर्व टावरे का अच्छा ओवर था, 4 रन देकर कोई विकेट नहीं। इट्स अ फेयर डिलीवरी, टीवी अंपायर का निर्णय आता हुआ फेयर डिलीवरी। तो रिव्यू यहाँ पर लॉस्ट होता हुआ अब एक ही रिव्यू शेष है इस पारी में पूर्णा वॉरियर्स के पास। 4 ओवर का खेल इसके साथ ही समाप्त होता हुआ। स्कोर 29, 29 रन 2 विकेटों के नुकसान पर। हर्षद थापा 10 पर बैटिंग करते हुए, वैभव पाटिल खेल रहे 3 पर। और रनों की जो रफ्तार है उसको कहीं ना कहीं बढ़ाने का प्रयास बल्लेबाजों ने जरूर किया है, लेकिन ज़्यादा सफलता अभी तक बल्लेबाजों को मिली नहीं है। चलिए खेल को शुरू करना है प्लीज। आपण शुभ सन्मान करूया। मंचावरती माजी उपसरपंच पूर्ण अमोलजी पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करूया। आणि भवित पाटील यांचा शुभ आपण हा सन्मान इथे करणार आहोत। अमोलजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, माजी उपसरपंच पूर्ण, त्यांचा हा सन्मान आपण इथे करणार आहोत। अगले मैच के टॉस के लिए दोनों भी टीमों के कैप्टन से रिक्वेस्ट है, आपको टॉस बॉक्स में तैयार रहना है। मुकाबला रहेगा नरेश शेठ ऑलराउंडर्स और लहू टावरे फाउंडेशन के बीच में। आखिरी ओवर की शुरुआत, गेंद हवा में और गेंद पीछे की तरफ जा रही है, वहां पर रन्स दौड़कर लेने होंगे बल्लेबाजों को। ठीक, आणि तसेच आपण सन्मान इथे करूया। पिंपलास गावचे समाजसेवक काशीनाथ पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत। मी भवित पाटील यांनाच विनंती करेन, आपण आपल्या शुभस्य काशीनाथजी पाटील साहेबांचा आपण सन्मान करावा। रन नहीं लिया गया वहां पर वैभव द्वारा, क्योंकि बड़ा हिट जड़ना था। गेंद आसमान में, तारामंडल में भेज दिया गेंद को। वीपीएल सीजन 3 का पहला सिक्सर वैभव पाटिल के बैट से। आणि त्यानंतर आपण सन्मान करूया आपल्यामध्ये उपस्थित माजी उपसरपंच आणि तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पूर्ण महेशजी मिटकर साहेबही आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया। कमाल का पावर पैक शॉट वैभव पाटिल के बल्ले से, और इसी तरह के स्ट्रोक्स के लिए जाने जाते हैं। जरूरत भी है पूर्णा वॉरियर्स को बड़े हिट्स की। 4 गेंदे अब पारी में शेष है। स्कोर 35 रन 35। गेंदबाजी कर रहे करण पाटिल, आइकॉन प्लेयर। कड़क शॉट बॉलर के सिर के ऊपर से खिलाया, लेकिन सामने फील्डर। अच्छा क्षेत्ररक्षण, यहां पर मौका। ओहो, ये दूसरी बार हुआ है। इससे पहले भी नॉन स्ट्राइकर से इन पर मौका बना था, वहां पर भी चूक हुई थी गेंदबाज द्वारा, और अब करण पाटिल के हाथों से भी गलती हुई। एक रन का आपको भुगतान करना पड़ता है ऐसे हालात में। सिंगल को डबल में कन्वर्ट करते हुए बल्लेबाज। स्कोर बढ़ता हुआ 37 रन 37। अच्छा बैटल चल रहा है आखिरी ओवर में। करण के सामने वैभव, स्विंग एंड मिस, अच्छी लाइन। फिर से कहीं ना कहीं वो जो अपना मन पसंदीदा इलाका है वो टारगेट करना चाहते थे बल्लेबाज। मिड विकेट लॉन्ग ऑन के दरमियान बड़े शॉट्स खेलना पसंद करते हैं, लेकिन संपर्क नहीं बना पाए गेंद और बल्ले के बीच में इस दफा। ये दूसरी डॉट बॉल है इस ओवर की। मात्र 2 गेंदे अब पारी में शेष है। आखिरी ओवर का खेल प्रगति पर। स्कोर 37 37 रन। वैभव चाहेंगे कि और 2 बड़े हिट्स जड़ दिए जाए। 2 सिक्सेस आते हैं तो 50 का टारगेट हो सकता है।
जो कि एक अच्छा टारगेट रहेगा, लेकिन बढ़िया गेंद ड्राइव किया सीधे मिड ऑन के पास, रन नहीं लेना चाहते हैं वैभव। और ये दूसरी बार इस पारी में देखने को मिला है, क्योंकि हर्षद थापा का जो स्ट्राइक रेट है वो उतना बेहतर रहा नहीं। रन बॉल उन्होंने रन्स बनाए हैं, 10 गेंदों में 10 रन्स, और वैभव सोच रहे हैं कि वे कुछ बड़े हिट्स जड़ सकते हैं। हालांकि इस ओवर में एक बड़ा छक्का जड़ा है उन्होंने, लेकिन उसके अलावा बहुत बढ़िया गेंदबाजी की है करण पाटिल ने। सिर्फ 8 रन अभी तक करण ने खर्च किए हैं, और किसी भी ओवर में 8 से ज़्यादा रन्स बल्लेबाज नहीं बना पाए हैं। इससे पहले 3 ओवर्स ऐसे हमने देखे जिसमें 8-8 रन बने हैं। ये चौथा ओवर है, अभी अंतिम गेंद पर देखते हैं क्या होता है। हवाई फायर, फील्डर जज कर रहे हैं लेकिन कोई अवसर नहीं, गेंद उनके सिर के ऊपर से मैदान के बाहर, शानदार छक्का। चलिए, तसेच शुभ आगमन झालं. विद्यमान उपसरपंच वळगाव सन्माननीय सचिनजी पाटील साहेबांचे शुभ आगमन झालेलं आहे. मी साहेबांना विनंती करत आहे या आपण मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. सिक्सर के साथ पारी का खात्मा किया है वैभव पाटिल ने, 17 रन बनाकर नाबाद, कुल रन संख्या 43, 44 रनों की चुनौती, ये उद्घाटनीय मैच जीतने के लिए श्रीजीवी वॉरियर्स के सामने। आइए अब चलते अगले मैच के टॉस की तरफ। खेलने वाली टीमें हैं नरेश शेठ ऑलराउंडर्स एंड लहू टावरे फाउंडेशन। मान्यवरांची मांदियाळी व्यासपीठावर, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी स्टँड्स मध्ये। सन्मान्य विशाल जाधव साहेब, उपसरपंच पूर्णा ग्रामपंचायत, यांना विनंती असेल आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। आपला सन्मान आम्ही इथे करीत आहोत। सन्मान्य विशाल जाधव साहेब, दर्शन भोईर यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण विशालजी जाधव साहेबांना सन्मानित करावं। आहेत हँडसम पर्सनॅलिटी तेजस जाधव साहेब यांचा शुभ सन्मान VPLचा आपण त्यांना एक अतिशय सुंदर असं सन्मान चिन्ह देत आहोत आणि पुष्पगुच्छ देखील देऊन शाल ओढून त्यांचा भव्य सन्मान इथे केला जात आहे। वर्ल्ड प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये आपलं सहर्ष स्वागत। सन्मान्य सचिन पाटील साहेब, उपसरपंच वळगाव यांना विनंती करतोय आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये। आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा टॉस केला जाईल। स्वर्गीय अनंत हरकू भोईर यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहे आमचं अतिशय आकर्षक असं टॉस बॉक्स। वेलकम सर। टॉस विनिंग कॅप्टन साठी प्रीतम पाटील यांच्याकडून एक गिफ्ट आहे। स्वर्गीय सोपान नथू पाटील यांच्या स्मरणार्थ ते गिफ्ट आपण देणार आहोत। बघायचं टॉस कोण जिंकणार आहे। लहू टावरे फाउंडेशन टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत। छापा असा कॉल आहे आणि यस छापाच आलेला आहे, तर आपण देऊयात प्रीतम पाटील यांच्याकडून लाभलेलं हे गिफ्ट हॅम्पर आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस विनिंग कॅप्टनला। लहू टावरे फाउंडेशन संघानं टॉस जिंकलाय। सचिन पाटील साहेब आपले खूप खूप आभार आम्ही व्यक्त करीत आहोत। विनंती असेल आपण पुन्हा एकदा मंचावर स्थानापन्न व्हावं। लहू टावरे फाउंडेशन गतवर्षी चांगलाच हंगाम राहिला होता, सेमीफायनलपर्यंत तुम्ही धडक दिली होती, मात्र फायनलची फेरी गाठता आली नव्हती। आता नवीन हंगाम सुरू झालेला आहे। आज ओपनिंग सेरेमनी तुम्ही बघितला, एकूणच हे वातावरण इकडचं क्राऊड पाहता कसं वाटतंय? खूप छान वाटतंय आणि आयोजन पण चांगलं आहे। गेल्या वर्षापासून पण या वेळेला आयोजन खरोखर चांगलं आहे आणि नेहमीच जेव्हा वर्ल्ड प्रीमियर लीग होते ती खरोखर बघण्यासारखी असते आणि सर्वांनी चांगली मेहनत केलेली आहे आणि आम्हाला संधी दिली त्याच्याबद्दल आम्ही सर्व वलगावकरांचे हार्दिक आभार मानतो। या हंगामामध्ये काय अपेक्षा बाळगून आहात तुमच्या टीमकडून? टॉस जिंकलेला आहे तुम्ही, या मॅचमध्ये निर्णय काय असेल? निर्णय आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिला, कारण संघ चेंजेस आहे। जे गेल्या वर्षी होते ते
3-4 प्लेयर आहेत माझ्याकडे, बाकी सर्व नवीन प्लेयर आहेत. नवीन प्लेयरला घेऊन खेळणार आहे. बघू आता काय होईल ते. चला तर खूप खूप शुभेच्छा असतील आपल्याला या सामन्यासाठी. नरेश शेट ऑलराऊंडर्स डिफेंडिंग चॅम्पियन, हे फार मोठं बिरुद तुमच्याकडे आहे आणि खरं तर चॅम्पियन बनण्यासाठी मेहनत जास्त करावी लागते, परंतु चॅम्पियन पद टिकवून ठेवण्यासाठी अधिकची मेहनत करावी लागते. काय सांगाल, चॅम्पियन आहात मागच्या वर्षाचे, कसं वाटतंय? चांगलं वाटतं आहे आणि स्पर्धा खूप चांगली आहे. आणि गेल्या वर्षी आम्ही फायनलपर्यंत पोचलो आणि फायनल मारली आणि यावर्षी पण तसाच खेळ करण्याचा प्रयत्न करू. प्रथम बॅटिंग करायचे, पहिली 2 षटकं पॉवर प्लेचे असतील. टॉप ऑर्डरमध्ये कुठले फलंदाज असतील जे तुम्हाला चांगली सुरुवात करून देतील आणि एक मोठी धावसंख्या बनवू शकता तुम्ही आज? ज्यांना चान्स भेटेल त्यांनी 100% देण्याचा प्रयत्न करावा. एक शेवटचा प्रश्न, वर्ल्ड प्रीमियर लीग आपण बघतोय की एक वर्ल्ड गावचा हा एक उत्सव आहे, खऱ्या अर्थानं क्रिकेट उत्सव आहे. आता त्यामध्ये आपण बघतोय वर्ल्डपाडा आणि पूर्णा हे गाव देखील सामील झालेले आहेत. एकूणच ही कॉन्सेप्ट कशी वाटते? कॉन्सेप्ट चांगली आहे आणि आम्ही पूर्ण गाववाल्यांना संधी दिली इथं खेळण्याची, ते गाववाल्यांचे आभार मानतो. आणि स्पर्धा खूप चांगली आहे. एक गाव गटामध्ये सर्वात मोठी टुर्नामेंट आहे ही. नो डाऊट अबाउट दॅट. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. तर टॉस येथे संपन्न झाले. टॉस जिंकलाय लहू टावरे फाउंडेशन टीमच्या कॅप्टननं. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. कॉमेंट्री बॉक्समधून आवाज ऐकूयात आमचे सहकारी समालोचक विशाल पाटील यांचा. थँक्यू सो मच. आणि पगलाच बॉल नो बॉल आगे आणि कॅचेस जरूर पकडले गेले, पण जास्त फरक पडणार नाही आहे. नो बॉल आगे, नेक्स्ट बॉल फ्रीड असेल. बघा जो टार्गेट इथे सेट केला 43 बनवण्यात आला, 44चा टार्गेट सेट केला. मी विशाल पाटील तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय वर्ल्ड प्रीमियर लीग 2025 सीझन 3 आणि ही पगली रात्र. आणि जी बॅटल तुम्ही पाहतात पूर्ण वॉरियर्स आणि त्यांचा अगेन्स्ट श्रीजीबी वॉरियर्स ही लढत आहे. आणि श्रीजीबी वॉरियर्सने इम्प्रेस केलं, कारण जो निर्णय घेतला, सांगितला मी फिल्डिंग करू आणि तो निर्णय योग्य ठरवला. कारण ज्याप्रमाणे बॉलिंग लागली, कारण फक्त 43 बनवण्यात आलं आणि 44चा चेज. मनोज आणि त्यांचा समेत प्रीतम पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. टार्गेट जर आपण पाहिला तर या क्रीडांगणाचा विचार करता मी म्हणेन की रन्स 10 ते 15 कमी बनवला. फ्रीडचा बॉल स्टेप आउट झाले जरूर होते, बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. प्रत्येकी वर्षी आयोजनाचा स्तर आपल्याला हाय लेवलचा पाहायला मिळतोच आणि याही पर्वामध्ये कोणत्याही गोष्टींमध्ये कमतरता नाही आहे. प्रत्येकी टीमचा ड्रेस किट असो, त्यापासून ट्रॉफीज असो, प्रत्येकी गोष्टीमध्ये स्टँडर्ड जपण्याचं कार्य प्रत्येकी पर्वामध्ये वर्ल्ड प्रीमियर लीगमध्ये केलं जातं आणि ते याही वर्षी झालं. दॅट्स वाय आम्ही सांगत असतो की एक गावची लीगमध्ये सर्वात एक्सपेन्सिव्ह लीग म्हणून एक वेगळीच ओळख टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. यावेळेस यष्टांचा वेध घेतला, क्लीन बोल्ट, पगली सफलता, पगला बॅटर आता जाईल डगआउटच्या दिशेने. सन्मान दरम्यान ते केले जातील. आपण वळूया अजयजी गरज सरांकडे. धन्यवाद. यस, आपण टीम ओनर्सचा इथे सन्मान करणार आहोत आणि अतिशय आकर्षक असं मोमेंटम त्यांच्यासाठी बनवण्यात आलेलं आहे. वर्ल्ड प्रीमियर लीग सीझन 3 संघ असेल भगवान शेठ ग्रुप आणि या टीमचे टीम ओनर आहेत चैतन्य वसंत भोईर साहेब. सन्मान्य चैतन्य वसंत भोईर साहेबांना विनंती असेल आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. विनंती करतोय आतिश भांबरे आणि प्रतीक भोईर यांना आपल्या शुभ हस्ते आपण भगवान शेठ ग्रुप या टीमचे संघ मालक चैतन्य भोईर साहेबांचा सन्मान करावा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात मित्रांनो. खूप खूप धन्यवाद चैतन्य भोईर साहेब, आपण आपला संघ या स्पर्धेमध्ये दाखल केला त्याबद्दल आणि आपल्या टीमला हार्दिक शुभेच्छा असतील. पुढचा सन्मान असेल चला, दरम्यान एक चांगला फटका येतोय, 4 धावा मिळतील. पंचांना विनंती आहे थोडा वेळ आपण खेळ थांबवायचा आहे. नेक्स्ट टीम
लहू टावरे फाउंडेशन. पुढच्या मॅचमध्ये आपण त्यांना ॲक्शनमध्ये पाहणार आहोत आणि या टीमचे ओनर आहेत मिस्टर निलेश टावरे साहेब, निलेश लहू टावरे साहेब. त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती असेल आतिश भामरे आणि प्रतीक भोईर यांना. निलेश लहू टावरे साहेब, आपण सन्मानाचा स्वीकार करावा. आपल्या टीमला देखील खूप खूप शुभेच्छा असतील. टीम श्रुती कन्स्ट्रक्शन्स आणि या टीमचे टीम ओनर आहेत सन्मान्य अरुण बाळाराम पाटील साहेब. सन्मान्य अरुण पाटील साहेबांना देखील विनंती करतोय आपण सन्मानाचा स्वीकार करावा. सहकार्याविना ही स्पर्धा पार पाडणं शक्यच नाहीये आणि 12च्या 12 संघांचे संघ मालक यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत. तुम्ही पाहू शकाल सन्मान्य अरुण पाटील साहेबांचा हा शुभ सन्मान. येस पंच, कॅरी ऑन. पंच, सामना सुरू ठेवा. जतीन भोईर यांना मी विनंती करीत आहे की या आपण मंचावरती आपले सहर्ष हार्दिक स्वागत. फुल्लंद होता, मिड ऑनला फिल्डर येत आहेत आणि तोपर्यंत दरम्यान सिंगल कंप्लीट केली जाईल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता जाऊन पोहोचला 8 धावा धावफलकावरती. यानंतरचा सन्मान असेल नरेश शेठ ऑलराऊंडर्स टीमचे संघ मालक सन्मान्य प्रशांत नरेश भोईर साहेबांचा. आपण सर्व संघ मालकांना अप्रतिम असं सन्मान चिन्ह देत आहोत ज्याच्यावर संघाचा लोगो आहे. संघ मालकाचं नाव देखील आपल्याला पाहायला मिळतंय. VPL सीझन 3 चेक. बघा एक सूचना आहे, अंपायर्स रिव्ह्यू अवेलेबल नाही आहे थोड्या वेळासाठी, त्या गोष्टीकडे लक्ष असू द्या. ऑनफिल्ड डिसिजन जो असेल तोच फायनल असेल, थोड्या वेळासाठी रिव्ह्यू नसेल बिकॉज काही शुभ सन्मानही मंचावरती केले जातात. चला तर आपण वळूयात सन्मान्य प्रशांत भोईर साहेबांच्या सन्मानाकडे. नरेश शेठ ऑलराऊंडर्स मागचा हंगाम अक्षरशः गाजवला आणि स्पर्धा देखील जिंकली. पुढच्या मॅचमध्ये आपण त्यांना ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. नरेश शेठ ऑलराऊंडर्स टीमचे संघ मालक सन्मान्य प्रशांत भोईर साहेब. उबदार शाल आणि अप्रतिम असं हे सन्मान चिन्ह आपण देत आहोत. VPL सीझन 3. सो मच प्रशांत भोईर साहेब. सो टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच अजयजी गरज सर. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. वर्ल्ड प्रीमियर लीग 2025 सीझन 3 असे हे उद्घाटनीय रात्र आणि उद्घाटनीय लढत मैदानाच्या आतमध्ये श्रीजीवी वॉरियर्स आणि त्यांचा अगेन्स्ट आपण पाहत आहोत. पूर्ण वॉरियर्स ही बॅटल. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये एकूण 8 धावा, धक्का 1 लागला आणि त्या 4 ओव्हरमध्ये त्या करायचं 36 आणि कौस्तुभजी भोईर युवा उद्योजक यांचंही शुभागमन झालेलं आहे. त्यांनाही मी विनंती करतो या आपण मंचावरती आपलं की सहर्ष हार्दिक स्वागत. सेकंड ओव्हर बॉलिंग मार्कवरती कौस्तुभ दरम्यान इथे तयार होतात. तसेच युवा उद्योजक कौस्तुभ भोईर यांचंही शुभागमन झालेलं आहे. त्यांनाही मी विनंती करेन या आपण मंचावरती आपले देखील हार्दिक स्वागत. तसेच या ठिकाणी हरिदास शेठ प्रतिष्ठान टीमचे संघ मालक सन्माननीय रोशन पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं VPL सीझन 3 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच DSP वॉरियर्स टीमचे संघ मालक सागर पाटील साहेब देखील, तसेच प्रवीण भोईर साहेब देखील आणि धनंजय राठोड साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. सगळ्यांना विनंती करतोय आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत. येस, कौस्तुभ शेठ भोईर यांचं नुकतंच आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. भरत स्पोर्ट्स टीमचे टीम ओनर देवर्ष पाटील साहेब यांना देखील विनंती करतोय आपण देखील मंचावर यावं.
पुढचा सन्मान या व्यासपीठावर आपण पार पाडणार आहोत. संघ मालक टीमचं नाव आहे प्रवीण. यांच्यासाठी पारितोषिक आहे. षटकारासाठी सन्मान्य भानुदास भोईर साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. भानुदास भोईर साहेब या स्पर्धेचे चेअरमॅन आहेत आणि त्यांच्याकडून हे पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. सर्वच आमच्या संघ मालकांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय, आपण मंचावर यायचं आहे. अण्णा शेठ प्रतिष्ठान टीमचे संघ मालक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. साहिल भोईर साहेब, आपल्याला देखील विनंती करतोय, आपण देखील मंचावर यायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. तसेच या ठिकाणी पूर्णा गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्मान्य शशी गाडगे साहेब, महेश टावरे साहेब आणि भालचंद्र टावरे साहेब, तिघांना मी विनंती करतोय, आयोजकांच्या वतीनं आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. कुंडलिक शेठ प्रतिष्ठान टीमचे ओनर सन्मान्य विघ्नेश भोईर साहेब यांना आपण करूयात सन्मानित. आतिश भांबरे आणि प्रतीक भोईर यांना विनंती करतोय, आपण संघ मालकांना इथे सन्मानित करावं. पंचांना विनंती आहे, बघा जेव्हा आपण संघ मालकांचा सत्कार करतो इकडे, पंचांना विनंती, आपण खेळ थांबवत जा. प्रत्येक संघ मालकाचं फार मोठं योगदान आहे या स्पर्धेकरिता. तब्बल 12 संघ तुम्हाला खेळताना दिसत आहेत. 3 ग्रुप्समध्ये हे 12 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी. प्रत्येक दिवशी प्रत्येक संघाची एक मॅच असं शेड्यूल आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट टीम हरिदास शेठ प्रतिष्ठान आणि संघ मालक आहेत सन्माननीय रोशन हरिदास पाटील साहेब. सन्मानाचा आपण स्वीकार करावा. या सर्व संघ मालकांनी भरभरून या स्पर्धेला दिलेला आहे आणि आयोजकांचं देखील हे कर्तव्य आहे की संघ मालकांचा यथोचित सन्मान व्हावा. तो यथोचित मान सन्मान आपण सर्व संघ मालकांना देतोय. रोशन पाटील साहेब यांचा हा शुभ सन्मान. पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळूया. यावेळेस आमट केलं, बॉल हवेमध्ये आके कव्हरला फिल्डर येतात, पाठमोरी वळत असताना प्रयत्न चांगला जरूर होता, बट मनामध्ये खंत राखली असेल की कॅच पर्यंत आपण पोहोचलो होतो, बट कॅच पकडता आली नाही आहे. कारण तुम्ही 44 डिफेंड करण्याकरिता उतरलेत. एक एक विकेटचं महत्त्व आणि एक एक रनचं महत्त्व भरपूर आहे या मॅचमध्ये. मी नेहमी सांगेल की लीग क्रिकेट जर तुम्ही खेळतात, पहिला सामना जिंकणं हे नेहमीच महत्त्वाचं राहिलं. कारण पहिला सामना जर आपण जिंकतोय ना तर आत्मविश्वास वाढतो. श्रीजीवी वॉरियर संघ या पहिल्या मॅचमध्ये आपल्याला ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय आणि या संघाचे संघ मालक सन्माननीय निलेश अनंता भोईर साहेब यांना मी विनंती करतोय, आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मागील चेंडूवरती कॅचही ड्रॉप झाली, 2 धावाही कंप्लीट झाला. धावफळ कदा 15 वरती 15 ऑन द बोर्ड. 2 धक्केही लागलेत. पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमध्ये ही उद्घाटनीय लढत आपण पाहत आहोत आणि या लढतीमध्ये जर आपण पहिलं सत्र मी आवर्जून उल्लेखही केला की 10 ते 15 कमी बनवलं असंच वाटतं. 15 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही ही लढत तर लढली जात आहे. नेक्स्ट बॉल
फुल लेंथ गती कमी केली, बोटं फिरवली होती, कमी गतीने हा चेंडू आला, प्लॅन मिस, येतोय डॉट, एक डॉट बॉलही महत्त्वाचा राखला. असं वाटतंय की पहिलीच लढत ही अंतिम षटकापर्यंत कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकते, कारण चेंडू शिल्लक येते 19 आणि 19 मध्ये करायचं 29. या ठिकाणी पूर्णा गावचे समाजसेवक सन्माननीय शशी गाडगे साहेबांचं शुभागमन झालंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. बघा स्कोर कार्ड 2 ओव्हरचा अखेरीस जर आपण पाहिलं तर 17 धावा फलकावरती 2 विकेट्स गेले त्या 3 ओव्हरमध्ये इथनं रन्स करायचं आहे 27. आता आपण पुन्हा एकदा जाऊया मंचावरती. ओव्हर टू अजयजी गरज सर. यस, पुढचा सन्मान असेल DSP वॉरियर्स टीमचे संघ मालक धनंजय राठोड, सागर पाटील आणि प्रवीण बाळाराम भोईर. टीम ओनर्स आपण यायचं आहे पुढे आणि सन्मानाचा स्वीकार करावा. DSP वॉरियर्स ही त्रिमूर्ती ज्यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत करण्यात आलेला आहे. आज प्रत्येक टीमला आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत, कारण शेड्यूलच तसं बनवण्यात आलेलं आहे. 6 सामने 12 संघ तुम्हाला पहिल्याच रात्रीमध्ये ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. DSP वॉरियर्सचे संघ मालक यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे. वर्ल्ड प्रीमियर लीग सीझन 3. चला मॅचकडे आपण वळूया. चला विनंती असेल की पुढील षटकाला आता सुरुवात करा. बघा मान्यवरांचे शुभ सन्मानही केले जातात, बट एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा ते सर्व काही थांबतं तेव्हा तुम्ही मॅच कंटिन्यू करा क्विकली. 3rd ओव्हर. चला वेळ कमी घ्या फिल्डिंग टीम. पूर्णा वॉरियर्स प्लीज वेळ कमी घ्या. सुरुवात करा 3ऱ्या षटकाला, कारण बघा तुमच्यासाठी टायमर सेट केला. याआधी मी सांगितलं की 4 ओव्हरसाठी 20 मिनिटं आहेत. 20 ते 21 जरी झाली तरी सुद्धा अंतिम ओव्हरमध्ये एक अतिरिक्त फुल्ड इनफिल्डमध्ये ठेवावा लागेल. सो रिक्वेस्ट आहे की सुरुवात करा 3ऱ्या षटकाला. 3रं षटक बॉलर दरम्यान या 3ऱ्या षटकामध्ये दीपेश भोईर तयार होतो. 18 मध्ये 27. 3रं षटक राऊंड द विकेट. पहिलाच बॉल फुल लेंथ लॉफ्टेड ड्राईव्ह फील्ड राखेत लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग आणि थ्रो जोपर्यंत येतो तोपर्यंत कंप्लीट केली जाईल. सिंगल धाव फलक. सन्माननीय सचिन सत्यवान पाटील साहेब वर्ल्ड ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती आतिश बांबरे यांना मी करतोय. पाटील साहेबांना विनंती असेल आपण सन्मानाचा स्वीकार करावा. वर्ल्ड प्रीमियर लीगच्या या 3ऱ्या पर्वामध्ये मान्यवरांची मोलाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. वर्ल्ड ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय सचिन पाटील साहेब यांचा हा शुभ सन्मान VPL सीझन 3 मध्ये. अतिशय आकर्षक असं सन्मानचिन्ह आपण पाहुण्यांना देतोय. कुमार चैतन्य वसंत भोईर यांच्याकडून हे सन्मानचिन्ह लाभलेले आहेत, त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. बॅक टू कॉम्बॉक्स. डॉट बॉल इन बिटवीन आला. 44चा झेज मी आधी उल्लेख केला की असं वाटतंय की पहिलीच लढत ही अंतिम षटकापर्यंत कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकते आणि या साऊंडाला बॅट्सकडे सफलता मिळेल. आणखीन एक धक्का आता लागला 3रा. मनोज टावरे दादांना मी विनंती करीत आहे या आपण मंचावरती. मनोज दादा टावरे आपण मंचावरती यायचं. तसेच आयवा झेलसाठी पारितोषिक आहे. मयूर सोपान पाटील दादांनी सांगितलं की आयवा झेल पकडणारा बघा रॅलिंगचा मागे कॅच पकडायची ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि आयवा झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक मयूर सोपान पाटील दादांच्या वतीने देण्यात येईल. आणि सामना जेव्हा समाप्त होईल मनोज दादा आपण मंचावरती यायचं आहे.
धक्का तिसरा लागलाय. क्रमांक 5 आता न्यू बॅटर मैदानाच्या हातामध्ये भावेश पाटील आता क्रमांक 5 वरती बॅटिंग करण्याकरिता येत आहेत. बट ते राखले ना की क्रिकेटमध्ये कोणताही टोटल कधी तुम्हाला विजयाची शाश्वता देत नसतो. दॅट्स वाय जोही टोटल पहिल्या सत्रामध्ये बनवला जातो अंटिल यू चेंज दॅट टोटल तुम्ही मॅच कधी जिंकत नसता. सो दॅट्स वाय रिलॅक्स न होता पूर्णपणे फोकस करून तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये ते सातत्य राखायचं असतं आणि ते आता कार्य करायचं बॅटिंग टीमला. कारण 44 पाहायला गेले तर सोपं वाटतं पण आता करायला जेव्हा चालले तेव्हा अवघड झालं. आणि आता इथे नाकीनऊ झालेत कारण 18 वरती 3 विकेट गेलेत आणि आता असं वाटतंय की मॅचमध्ये मजा येईल. नेक्स्ट बॉल फुल लेंथ होता. बॅटचे आतली काढा लागली. आता विकेट किपर पोहोचताय चेंडूपर्यंत. बॉल फील्ड होतोय तोपर्यंत मिळेल सिंगल आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड. सन्मान्य विकास अनंता भोईर यांच्या माध्यमातून देखील एक संघ आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेला आहे आणि तो संघ आहे अण्णाशेठ प्रतिष्ठान. त्यांचे चिरंजीव साहिल विकास भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान येथे आपण घेत आहोत. प्रतीक भोईर आणि आतिश बांबरे यांना विनंती असेल आपण साहिल भोईर यांना सन्मानित करावं. पंच 1 मिनिट. यंग अँड डॅशिंग साहिल भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अण्णाशेठ प्रतिष्ठान टीमचे संघ मालक. त्यांचा हा शुभ सन्मान वर्ल्ड प्रीमियर लीग सीझन 3च्या दरम्यान. थँक्यू सो मच साहिल भोईर साहेब. आपण संघ दाखल केला त्या स्पर्धेमध्ये त्याबद्दल आणि आपल्या टीमला देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा मॅचकडे आपण वळूया. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या तिसऱ्या षटकामध्ये बाकी आहे. 19 धावा धावफलकावरती 3 धक्केही लागलेत. फुल लेंथ आहे. बॉलर बॅकस्ट्रोक होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग बट रनआउटची शक्यता ही बनली असती बट बॉल कलेक्ट झाला नाही. बट हरकत नाही आहे. ऑल ओव्हर भरपूर चांगली बॉलिंग इथे दीपेशने या 3rd ओव्हरमध्ये केली आणि मग 2 ओव्हरमध्ये असं वाटत होतं की खेळ बॅलन्स आहे बट तसं काही नाही आहे. या 3rd ओव्हर नंतर आता आपण असं हॉनेस्टली म्हणू शकतो की फिल्डिंग टीम पूर्ण वॉरियर्स या मॅचमध्ये आता पुढे कारण चेंडू शिल्लक येते 13 आणि 13मध्ये आता करायचं आहेत. .25 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी आहे या गोष्टीची माहिती पोहोचवतोय. आता दरम्यान आपण पाहिलं लाईन चांगली आहे. येतोय डॉट. खेळ समाप्त 3 ओव्हरचा. 3 ओव्हरचा अग्रे जाऊ कडक 19 धक्के लागले 3 आणि 12 मध्ये करायचे 25. आणखी एका सन्मानाकडे आपण वळत आहोत. संघ आहे भरत स्पोर्ट्स आणि या संघाचे संघ मालक आहेत मिस्टर देवर्ष इंद्रपाल भोईर साहेब. क्षमा असावी देवर्ष पाटील साहेब यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर आपण घेत आहोत आणि त्यांना देखील आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. टीम ओनर भरत स्पोर्ट्स टीमचे टीम ओनर देवर्ष पाटील साहेब. थँक्यू सो मच. बारा चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये 25 धावा करायचा. चला फिल्डिंग सेट करा पूर्ण वॉरियर्स. चला विनंती असेल देवादादा बघा अगोदर फार वेळ झाला या मॅचसाठी. स्वतः रिक्वेस्ट करतो की लवकर फिल्डिंग सेट करा आणि या 4थ्या षटकाला सुरुवात करा. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये करायचे 25 धावा आणि डेथ ओव्हर्सचा खेळ म्हटलं गेलं तर थ्रिलर टाइम आणि थ्रिलर टाइममध्ये या मॅचमध्ये हिरो कोण बनेल. 12-25चं समीकरण आणि सेकंड लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती या टीमचा आयकॉन प्लेअर वैभव पाटील दरम्यान बॉलिंग मार्कवरती तयार होतोय. वैभव तयार होतोय या 4थ्या षटकासाठी. देवा टावरे याचं कॅप्टन आपण या टीममध्ये त्यांना पाहिलं आणि आतापर्यंत ही लढत भरपूर चांगली लढली पण या लढतीचा निकाल त्यांच्या टीमचा बाजूने लागेल का हाच प्रश्न बाकी आहे. चला प्लीज इतका वेळ घ्याल तर आजचा शेड्यूल कंप्लीट करणं फार अवघड आहे. प्लीज आपली स्पर्धा सर्वांनी सहकार्य करा वेळेसंदर्भात. 12 मध्ये करायचे 25 धावा. वैभव पाटील दरम्यान तयार होतोय या सेकंड लास्ट ओव्हरसाठी. 12-25चं समीकरण हे षटक फार महत्त्वाचं आहे. 12-25 वैभव ओव्हर द विकेट.
पहिलाच बॉल अतिरिक्त गती वाईड ऑफ स्टंप फुल अँड टाकला वाईट यॉर्कर डॉट बॉलने सुरुवात ह्या ओव्हरची. आणि तेच रागलं ना की जे मी म्हटलं की पाहायला गेलं तर 44 फार सोपा वाटतात, बट करत असताना ते कार्य आता अवघड झालं आणि अवघड झालं नाही आहे, ते बॉलर्सने अवघड केलं असं मी म्हणेन. कारण लाजवाब बॉलिंग आतापर्यंत पूर्ण वॉरियर्स टीमचा प्रत्येकी बॉलरने केली. आणखीन एक प्लेन मिस, आणखीन एक डॉट बॉल. क्या बात आहे, एक एक डॉट बॉल आता इथे विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय पूर्ण वॉरियर्सच्या टीमला. दबाव वाढतोय कारण एकंदरीत बघा अगदी पहिल्या षटकापासून आपण विचार केला तर आस्किंग रन रेट 9चाही खाली होता, बट तोच आस्किंग रन रेट आता 13पेक्षा जास्त झाला बिकॉज तुम्ही रिक्वायर रेट मेंटेन नाही केला. आणि हेच राहिलं क्रिकेटच्या खेळामध्ये की अकॉर्डिंग टू सिच्युएशन ज्याप्रमाणे परिस्थिती असते त्याप्रमाणे तुम्हाला खेळ करणं हे नेहमीच महत्त्वाचं राहिलं. आणि तिथे जर तुम्ही कमी पडले तर तुम्ही मॅचमध्ये कमी पडाल आणि तेच घडतंय. फुल टॉस लॉफ्ट केला हवेमध्ये लॉंग ऑफ येत आहेत, कॅच पकडली जाईल. 2 डॉट बॉल नंतर हेच तर होणार होतं की एक तर विकेट येणार होती, एक तर विकेट येणार होती. आली विकेट, सफलता मिळेल आणि हा सामना या विकेट नंतर आता आपण असं म्हणूया की पूर्ण वॉरियर्स या टीमचा मुठ्ठीमध्ये धक्का लागलाय. विकेटचं पतन झालंय. आपण वळूयात पुन्हा एकदा सन्मानाकडे. आणि पुढची टीम आहे आमची भार्गव फायटर्स. खरं तर या स्पर्धेच्या आयोजनामध्ये देखील ज्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि ज्यांनी हा संघ पुरस्कृत केलेला आहे अर्थातच आतिश विजय भामरे यांचा शुभ सन्मान चैतन्य भोईर यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण करावा. भार्गव फायटर्स टीमला देखील आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत वर्ल्ड प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये. आणि स्वतः आतिश भामरे अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आहेत. भिवंडी तालुका क्रिकेटमधील एक मोठं नाव. क्रिकेट असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, उद्योगधंदे असतील, सर्वच विभागामध्ये आघाडीवर असलेलं नाव अर्थात आतिश भामरे, द टीम ओनर ऑफ भार्गव फायटर्स. थँक्यू सो मच आतिश भामरे. आणि या चेहऱ्याला कोणत्या परिचयाची कधीच आवश्यकता लागलीही नाही आहे. तालुका क्रिकेटमधील दिग्गज ऑलराऊंडर म्हणून एक वेगळीच ख्याती आणि त्यांच्या सुपुत्राच्या नावाने आपण भार्गव फायटर्स हा टीम या पर्वामध्ये पाहत आहोत. फुल टॉस ऑन साईडला वळवायचं होतं, आता फिल्डर येत्या डीप स्क्वेअर लेगमधनं चेंडूपर्यंत पोहोचलेत. बॉल फील्ड होतो, रनआउटची शक्यता निर्माण झालेली आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक धक्काही लागणार आहे. धक्का आता हा लागला 5वा. अर्धी टीम डगआउटमध्ये. फार मोठ्या अडचणीमध्ये, कारण इक्वेशनचा विचार केला तर चेंडू शिल्लक येते 8 आणि 8 मध्ये रन्स करायचे आहेत. नेक्स्ट बॉल पुल करायचं होतं, टॉप एज बॉल हवेमध्ये. फिल्डर पोहोचता चेंडूपर्यंत आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल सिंगल आणि सिंगल रनचा मदतीने धावफलक आता स्कोर कार्ड 21 21 धावा धावफलकावरती आणि 23 धावांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत येते 7 मध्ये करायचं 23 धावा. अजूनही मी म्हणेन की सामना संपला नाहीये, सामना बाकी आहे. 7 मध्ये 23ही चेज होऊ शकतात, बट त्यासाठी मोठे फटके खेळणं ही गोष्ट महत्वाची राखली. चला प्लीज वेळ कमी घ्या, कारण प्रत्येकी चेंडूसाठी माहिती पोहोचवणं आम्हालाही योग्य वाटत नाहीये. 7-23 लॉफ्टेड ड्राइव्ह फिल्डर आखेत बट कॅच ड्रॉप.
डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होते, कॅच ड्रॉप झाली, दुसऱ्या धावेसाठी परतले, 2 धावाही कंप्लीट होतील आणि खेळ समाप्त. 4 ओव्हरचा इथे झाला आणि 4 ओव्हरचा अखेर जाऊ फळक. 23 रिमेनिंग खेळ बाकी. येत्या एका ओव्हरचा आणि एका ओव्हरमध्ये करायचं आहेत 21 धावा आणि कंपल्सरी चेजिंग आहे. 6 मध्ये 21 करायचं आहे. चला टीम पूर्ण वॉरियर्स क्विकली फिल्डिंग सेट करा आणि या अंतिम षटकाला आता सुरुवात करा. अगोदरच फार वेळ झाला. पूर्ण वॉरियर्स चला लवकरात लवकर फिल्डिंग सेट करा आणि या अंतिम षटकाला सुरुवात करा. आणि यात नंतर जो होणारा सामना आहे, आताच मी विनंती करतो की ज्या टीमचे फिल्डिंग आहे, सामना जसा समाप्त होईल क्विकली फिल्डिंग सेट करा. कारण आजची पहिली रात्र असल्या कारणाने थोडं शेड्यूलला आपण उशिराने सुरुवात केलेली आहे. सो आता आपल्याला ती वेळ रिकवर करायची आहे. सो प्रत्येकी टीम आपण त्या गोष्टीकडे लक्ष द्या, कारण आपली स्पर्धा आहे आणि आपल्या सर्वांचं सहकार्य या स्पर्धेसाठी महत्त्वाचं. लास्ट ओव्हर 6 चेंडू शिल्लक. 6 मध्ये करायचं 21 धावा. आणि हे पाकल्यानंतर गतवर्षी मला आठवलं होतं की 6 मध्ये 35 देखील या स्पर्धेमध्ये चेस झाला होता आणि ते करून दाखवलं होतं प्रतीक भोईरने. आणि ती मग मी म्हणेन की तो चेंजिंग मोमेंट होता आणि तिथनं फायनल मॅचही जिंकली होती नरेश शेठ ऑलराऊंडर्स टीमने. आणि प्रतीक भोईरचा तो कारनामा गतवर्षी 6 मध्ये 35 प्रतीकने चेस करून दाखवला होता या स्पर्धेमध्ये. आणि आता 6 मध्ये 21 इथे चेस होऊ शकतात का? लास्ट ओव्हर बॉलर तयार होतो या अंतिम षटकामध्ये. भूषण पाटील वरती विश्वास दाखवण्यात आला या अंतिम षटकामध्ये. 6-21 समीकरण. चला पूर्ण वॉरियर्स टीम, वैभव पाटील, देवादादा, फार वेळ तुम्ही घेतला या इनिंगसाठी प्लीज, कारण अगोदर भरपूर साऱ्या मॅचेस अजूनही बाकी आहेत. सो सुरुवात करा या अंतिम षटकाला. आणि यात नंतर बघा टीम्स, ही सूचना आहे तुमच्यासाठी की इथनं टायमर सेट होईल, कारण या मॅच बिटवीन काही शुभ सन्मानही झाले. सो दॅट्स वाय त्या व्यतिरिक्त मी जास्त बोलणारही नाही आहे. सो तुम्हाला आता ही विनंती करतो की यात नंतर जो टायमर आहे त्याप्रमाणे तुम्हाला खेळायचं. 6 मध्ये 21 अंतिम षटक. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस होता. बॅटचे आतली काढा लागली. फिल्डर दरम्यान पोहोचतायत. चेंडू घोषित क्षेत्रामध्ये गेला म्हणजे फक्त एकच धाव मिळेल. आणि आता चेंडू शिल्लक येते 5 आणि 5 मध्ये करायचे आहेत 20 धावा. 5-20 समीकरण या मॅचमध्ये उरलं आहे. बट एकंदरीत मी म्हणेन जास्त हलक्यामध्ये घेतलं की काय 44 धावांना असंच वाटतंय, कारण एकंदरीत 44 बनायला हव्या होत्या. कारण ज्याप्रमाणे जर आपण पाहिलं की बॅटिंग क्रमही होता टीम श्रीजीबी वॉरियर्सचा, बट ते असतं ना की एखादं टोटल जोपर्यंत तुम्ही चेस नाही करत ना तोपर्यंत तुम्ही ती मॅच जिंकत नसता. सो कोणत्याही टार्गेटला कधी इझी किंवा डिफिकल्ट नका समजू, तुम्ही तुमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. आणि इथे मी म्हणेन ह्या टोटलला थोडं इझी समजलं की काय. 5 मध्ये आता करायच्यात 20. अजूनही सामना तर संपला नाही आहे, मॅच अजूनही ऑन आहे. बॅटचे आतली कडा, विकेट किपर आता येत आहेत, बॉल फील्ड होतोय, रनआउटची शक्यता होईल का नाही. सिंगल कंप्लीट म्हणजे आता 4 मध्ये करायचं 19 धावा. जी लीग सध्या सगळीला तुम्ही सर्वजण पाहत आहात. संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एका गावची लीग जर आपण उचलून पाहिली तर त्या हिस्ट्रीमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वन ऑफ द एक्सपेन्सिव्ह लीग म्हणून एक वेगळीच ओळख आणि एक सुप्रसिद्ध लीग म्हणूनही या लीगची एक वेगळी ओळख. आणि VPL 2025 सीझन 3ची पहिली रात्र. फुल लेंथ लॉफ्टेड फटका लॉंगॉनला फिल्डर आहेत. बॉल फील्ड केला जातो. सिंगल दरम्यान ते मिळेल. आणि आता असं वाटतंय की या मॅचमध्ये फक्त औपचारिकता बाकी आहेत, कारण चेंडू शिल्लक येते 3 आणि 3 मध्ये आता करायच्यात रन्स 18. 3-18चं समीकरण बघा अजूनही जर आपण पाहिलं कॅल्क्युलेशननुसार पॉसिबल आहे, बट प्रॅक्टिकली आणि होनेस्टली सांगायचं झालं तर ज्याप्रमाणे बॅटिंग होतं आहे अवघड. 3-18 फुल टॉस उडवलाय, बॉल हवेमध्ये आहे, येतात फिल्डर लॉंग ऑनला आणि कॅच झाली ड्रॉप आणि बॉलही गेलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. सामना अजून बाकी आहे. 2 चेंडू शिल्लक करायचा 12 धावा. आणि असं वाटतं की या फटक्यानंतर की इथे कमबॅक होण्याची शक्यता आहे. आणि तेच राहिलं ना क्रिकेटमध्ये. क्रिकेटमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, क्रिकेटच्या खेळाने आपल्याला काय शिकवलं की मानलं तर सर्व काही शक्य आहे आणि नाही मानलं तर जिंकलेला बाजही तुम्ही गमावता. दॅट्स वाय कधी कधी ना खराब परिस्थितीमध्ये की स्वतःवरती विश्वास दाखवणं महत्त्वाचं होऊन जातं. 2 मध्ये 12 आणि हा बॉल कुठे टाकलाय, दिशा खराब, अतिरिक्त रन मिळेल. 2 चेंडू शिल्लक आणि करायचं आता 11 धावा. व्हाईट बॉल आणि घोषित क्षेत्रामध्येही चेंडू गेला म्हणजे 1+1 मिळतील या 2
म्हणजे आता 2 चेंडूमध्ये करायच्यात 10 धावा, 2 मध्ये 10. अजूनही सामना संपला नाही आहे ही गोष्ट तरी इथे क्लिअर झाली. बट इथे जर बाउंड्री आली तर मॅचमध्ये मजा येईल. 2-10चं समीकरण या मॅचमध्ये बाकी आहे. नेक्स्ट बॉल, फुल लेंथ लॉफ्टेड फटका डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन द फिल्डर येत आहेत, बॉल फील्ड झालाय आणि मिळेल फक्त सिंगल. आणि आता असं आपण म्हणूया की या मॅचमध्ये आता जास्त काही बाकी नाही आहे, कारण लिगल बॉल जर टाकता तर इझिली हा सामना आपल्याला पूर्ण वॉरियर्स टीम इथे जिंकताना दिसेल. पण कौतुक करेन पूर्ण वॉरियर्स टीमचं, कारण एकंदरीत 44 ज्या स्पर्धेच्या इतिहासामध्ये आपण पाहिलं की हायस्ट टोटली चेज होतात, एका ओव्हरमध्ये 35ही बनतात, तेही आपण पाहिलं. आणि त्याच लीगमध्ये ओपनिंग बॅटलमध्ये 44 आम्ही डिफेंड करू शकतो हे दाखवलंय. फायटिंग स्पिरिट दाखवली पूर्ण वॉरियर्सच्या टीम्सने आणि वॉरियर्स त्यांच्या नावामध्ये आणि वॉरियर्स सारखे ते खेळलेत. एक चेंडू शिल्लक, आता 9 धाब्यांची आवश्यकता आणि लिगल बॉल जर येतोय तर मॅचमध्ये फक्त फॉर्मॅलिटीज बाकी. 1 मध्ये 9, प्लेन वेस आणि दिशा खराब. 1 मध्ये आता 8. थोडं वेट आणखीन करावं लागेल. प्रत्येकी स्टँड जर आपण पाहिला तर प्रेक्षकांची अफाट गर्दी, कारण 3 गावांची एकत्रित लीग आपण ही पाहत आहोत. वलपाडा आणि पूर्णा या 3 गावामधले आपण खेळाडू या स्पर्धेमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहत आहोत. आणि मी सांगितलं की 3 गावांचा एकताचा संदेश देणारी ही स्पर्धा आहे. आता ही दिशा खराब, आणखीन एक एक्स्ट्रा रन, मॅच बाकी आहे. 1 मध्ये अजून पाहायला गेलं तर 7 करायचं. एखादा वाईट बॉल नो बॉल जर इथे आला तर मॅच पुन्हा एकदा ऑन. ते राहते ना की आयुष्यामध्ये कधी कधी ना समस्या अडचणी डायरेक्टली नाहीत, आपण कधी कधी त्यांना निमंत्रण इन्व्हिटेशनही देतो आणि तेच प्रमाणे चाललंय. कारण चला फिल्डिंग टीम अगोदर फार वेळ तुम्ही गेला, आता 1 मध्ये 7 धावा करायच्यात. 1-7चं समीकरण. नेक्स्ट बॉल आणि आता बॉलरही थांबलेत आणि जो सामना सहजरित्या तुम्ही जिंकू शकतात. ते असतं ना की एखादं कार्य जर सरळ मार्गाने होऊ शकतं तर ते कार्य अवघड मार्गाने करण्याची आवश्यकता काय. बट बॉलर खतरो के खिलाडी आहेत, दॅट्स वाय त्यांनी अवघड मार्ग चॉईस केला. 1 मध्ये आता 7. नेक्स्ट बॉल, प्लेन मेस येतोय डॉट आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. सक्सेसफुली 44 डिफेंड केला पूर्ण वॉरियर्स टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल प्लेड अँड हार्ड लक टीम श्रीजीवी वॉरियर्स. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया सक्सेसफुली 44 डिफेंड करण्यामागे ज्याचा फार मोठा रोल राखला. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया सन्मान्य मनोज टावरे साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. मनोज टावरे आणि महेश मिटकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला संघ, अर्थात ज्यांनी बाजी मारली आहे पहिल्या मॅचमध्ये, उद्घाटनीय सामना ज्यांनी आपल्या नावावर केलेला आहे, पूर्णा वॉरियर्स. चेक. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. आणि फर्स्ट ऑफ ऑल बॅटिंग करत असताना इंडिव्हिज्युअली नॉट आउट बनवला 17 आणि सेकंड लास्ट ओव्हर टाकत असताना फक्त खर्च केला 4 धावा आणि एक इम्पॉर्टंट विकेटही काढली. तोच वैभव पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर. सामनावीर खेळाडू वैभव पाटील, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच मनोज टावरे साहेबांना देखील विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावर या. तसेच श्रीजीवी वॉरियर्स टीमचे संघमालक सन्माननीय निलेश भोईर साहेब, आपल्याला देखील मी विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. आपला